नमस्कार. पॅशन कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज पॅशन कट्ट्याला जे भेट देत आहेत ते आहेत सिनियर मोस्ट फोटोग्राफर आणि ज्यांना बरेच अवॉर्ड्स मिळाले आणि 25 ते 30 वर्षाचा त्यांचा हा फोटोग्राफीचा प्रवास ते आज आपल्यासोबत डिस्कस करणार आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत सिनियर फोटोग्राफर सुरेशचंद्र तारकर. नमस्कार तारकर. नमस्कार. नॅशनल दोन स्टेट लेवल अवॉर्ड्स आणि इतर अवॉर्ड्स तर तुमच्याकडे आहेतच. तर मग हा तुमचा अखंड प्रवास जो फोटोग्राफीचा आहे तो कुठून आणि कसा चालू झाला संपूर्ण? मी पहिल्यापासून डोंगरीसारख्या संवेदनशील एरियामध्ये सँडस रोडला माझं बालपण गेलं. तिकडे मी लहानाचा मोठा झालो. तिकडे बरीचशी आपली मराठी मंडळी, कोकणी मंडळी आणि ती सगळी कलाकार मंडळी होती. मराठी माणूस म्हटलं की अगदी कलाकाराची त्याची नगरीच असते. तर तिकडे माझं सगळं बालपण गेलं. मी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलो, तिकडच्या डोंगरीच्या शाळेमध्ये शिकलो. पण माझ्या वडिलांची पहिल्यापासून आवड होती त्यांना की आपल्या मुलाने शिकायला पाहिजे म्हणून सँडस रोडवरून मला ते 26 तासला इथे दादरला शाळेत टाकायचे. तेव्हापासून आमच्या घरामध्ये माझ्या 4 बहिणी, 3 भाऊ, मोठं आमचं घर आणि तसं घर लहान होतं. 10x12ची रूम होती. परंतु वडिलांना पहिल्यापासून आपल्या मुलांनी शिकावं ही त्यांची फार जिद्द होती आणि मग त्यांनी तिकडनं मला छबिलदासच्या शाळेमध्ये टाकलं. तिथे मी छबिलदासच्या शाळेमध्ये SSC पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु आमच्या बिल्डिंगमध्ये जे आहे तिकडे एक मूर्तिकार राहायचे, अरविंद शेडगे म्हणून नावाजलेले मूर्तिकार होते. त्यांच्याकडे मी मूर्तिकामाचं शिकायला जायचो, रंगकाम करायला जायचो आणि तिथपासून आहे ना ते कलेची आवड. आणि ते मूर्तिकार मला नेहमी सांगायचे की तुझ्या अंगामध्ये सुरेश कला आहे तर तू जरूर ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी कर. आणि मी पण पहिल्यापासून ठरवलं की ह्या क्षेत्रात जायचं म्हणून. आणि मग मी SSC पास झालो तर जे कॉलेजला मी प्रथम कमर्शियलला ॲडमिशन घेतलं. आणि कमर्शियलला आमच्याकडे असं होतं कमर्शियलला की तिकडे त्यावेळेला फोटोग्राफी, इलस्ट्रेशन आणि टायपोग्राफी असे 3 सब्जेक्ट असायचे. तर मला पहिल्यापासून फोटोग्राफीची आवड होती आणि त्यावेळेला फोटोग्राफीला पूर्वी फार महत्त्व पण होतं, खूप महत्त्व होतं. म्हणून मी फोटोग्राफीकडे वळालो. घरची तशी तुमची परिस्थिती बेताचीच होती. हो, बरोबर. तर मग त्यावेळेला घरातल्यांनी फोटोग्राफीसाठी किती सपोर्ट केलं तुम्हाला? नाही, एकदमच बेताची परिस्थिती होती आणि त्यावेळेला फोटोग्राफी पण महाग होती. एक रोल जेव्हा 70-80 रुपयाचा रोल होता. माझा पहिला कॅमेरा असाही पेंटॅक्स जो आहे कॅमेरा तो त्यावेळेला 4800 रुपयाचा कॅमेरा घेताना पण वडील माझे एकटा आमच्या घरामध्ये तेव्हा फक्त वडील कमवते होते आणि तो MX पेंटॅक्स कॅमेरा घेताना मला म्हणायला लागले काय करणार आहे त्याचं, होईल ना बरोबर. तुम्ही म्हटलं घ्या तर खरा कॅमेरा. मग मी एकदा त्याच्यातून काहीतरी स्वतः उदरनिर्वाहाचं साधन करतो आणि मग त्या कॅमेराने मी जो घेतला कॅमेरा आणि एका बाजूला जेला मी फोटोग्राफी शिकत होतो त्याच्यातून मी सतत लग्नाची फोटोग्राफी करणे, बारशाची फोटोग्राफी करणे असं करत 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 संपूर्ण जे माझं मग त्याच्याबरोबर फ्लॅश विकत घेतला. असं करत करत एक इक्विपमेंट जवळ गोळा केलं मी. खरं पाहायला गेलं तर वाईल्ड लाईफची एक लेन्स 8-8 लाखाची आहे. साध्या लेन्स त्याच्या 1.5-1.5 लाखाच्या लेन्स आहेत. तर ह्या लेन्स घ्यायला पण खूप सारे पैसे लागतात. परंतु माझा पहिल्यांदापासूनचा जो की आपण शिक्षण घ्यायचं त्याच्याबरोबर साईड बाय साईड बिझनेस करायचा, त्या टायमाला मी हे नाही पाहिलं की लग्नाची फोटोग्राफी कशाला करायला पाहिजे, बारशाची फोटोग्राफी कशाला पाहिजे, कुठून तरी आपल्याकडे पैसे येत आहेत ना, आपले 2 इक्विपमेंट होत आहेत ना गोळा. हे माझं पहिल्यापासून ध्येय ठेवलं आणि मी ते सतत अजूनही मी ते करतो. तुमच्या संपूर्ण फोटोकडे बघितलं तर असं कळलं की तुम्ही वाईल्ड लाईफकडे जास्त अट्रॅक्ट झाले. म्हणजे तुमच्या मग ते शिवडीला येणारे फ्लेमिंगो बर्ड्स असो किंवा मग रणथंबोरचे तुमचे वाघांची छायाचित्र असो. तर मग वाईल्ड लाईफकडे म्हणजे बाकी पण फोटोग्राफी तुम्ही करताच पण फक्त वाईल्ड लाईफ तुमचा जो फेवरेट असा का? सुरुवातीला मी सगळ्या टाईपची फोटोग्राफी केली. म्हणजे इव्हेंट केले, जर्नालिझमची फोटोग्राफी केली. जर्नालिझमसाठी खूप फोटोग्राफी मी केली. परंतु वाईल्ड लाईफकडे वळायचं कारण की पक्ष्यांची जी आहे ना मला खूप आवड होती. मी पूर्वीपासून कबूतर वगैरे माझ्याकडे होती आणि त्याच्यापासून मला पक्ष्यांची आवड होती म्हणून. आणि लोकांना पण बऱ्याचशा लोकांना आहे ना की या रखरखी जीवनामध्ये आहे ना की ग्रीनरी, पाऊस, हे त्या नेचर ह्या गोष्टी लोकांना खूप आवडतात आणि ह्याकरता मी वाईल्ड लाईफकडे वळालो. तुम्हाला 2 नॅशनल अवॉर्ड आहेत आणि 2 स्टेट. तर ते जे 2 नॅशनल आहेत ते मला वाटतं त्यांच्या दुसऱ्याच म्हणजे तो फोटो अवॉर्ड चालू झाला आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी तुम्हाला 2 अवॉर्ड्स मिळाले, एक गोल्ड पण आणि सिल्वर पण. तर मग ते 2 फोटो काढताना तुमचं असं उद्दिष्ट काय होतं तुमचं की ते जेव्हा आपण काढत होतो? KK मूस नावाचे मोठे फोटोग्राफर होते जळगावचे. त्यांच्या नावाची एक कॉम्पिटिशन होती. गेली 2 वर्ष
त्यांनी स्वतःला त्या बंगल्यामध्ये कोंडून घेतलेलं आणि त्यांनी आतमध्ये टेबल टॉप वगैरे फोटोग्राफी करायची. आणि जेव्हा ते वारले त्याच्यानंतर जवळजवळ 1000-2000 रोल मिळाले आणि त्यांच्या नावाचं ते म्युझियम तिकडे तयार झालं. तर त्या जळगावकरांनी के मूस नावाच्या नावाने एक नॅशनल फोटोग्राफी कॉम्पिटिशन ठेवली आणि त्याची अट अशी होती की त्या 5 कॅटेगरी होते, स्टील लाईफ, नेचर, त्याच्या जर्नलिझम. 5 कॅटेगरीपैकी 3 कॅटेगरीमध्ये जो प्राईज मारेल 3 कॅटेगरीमध्ये तो नॅशनल अवॉर्ड त्याला मिळणार आणि त्याला गोल्ड मेडल मिळणार. तर त्यावेळेला मी 3 माझ्या ज्या कॅटेगरी होत्या त्याच्यामध्ये स्टील लाईफ कॅटेगरीमध्ये, नेचर कॅटेगरीमध्ये आणि जर्नलिझम कॅटेगरीमध्ये मी 3 याच्यामध्ये अवॉर्ड मारले. एकामध्ये फर्स्ट मारलं, एकामध्ये सेकंड मारलं आणि दुसऱ्यामध्ये पण सेकंड मारलं. आणि 3 प्राईज मारल्याच्या नंतर मी जेव्हा 3रा प्राईज घ्यायला गेलो तेव्हा त्यावेळेला भवरलाल जैन म्हणून होते. तर ते म्हणाले की आता तू खाली उतरू नको, आता हे नॅशनल अवॉर्ड आणि गोल्ड मेडल तुझंच आहे. आणि तेव्हा राम सुतार म्हणजे त्यांच्या हस्ते मला ते बक्षीस मिळालं नॅशनल अवॉर्ड. आता तुमचा प्रवास झाला नेगेटिव्ह पासून ते आता डिजिटल, म्हणजे आताही तुम्ही फोटोग्राफीमध्ये तेवढेच कार्यरत आहात. तर मग हा जो डिफरन्स आहे म्हणजे नेगेटिव्हवरती फोटो काढणं आणि आता डिजिटल, तर हा डिफरन्स तुम्हाला कसा जाणवतो का, म्हणजे तेवढा झालेला? नाही, निगेटिव्हच्या जेव्हा काम करायची लोक, फोटोग्राफर लोक, त्या टायमाला परफेक्शन असायचं की अवघ्या 36 फ्रेम असायच्या. 36 फ्रेममध्ये एक एक फोटो, तो पक्षाचा असू दे, तो कुठच्या इव्हेंटचा असू दे, एक एक फोटो आणि त्याचं लाईटिंग आणि त्याची प्रत्येक फ्रेम परफेक्ट कंपोजिशनपासून सगळ्या गोष्टी बघितल्या जायच्या. आणि डिजिटलमध्ये काय आलं आहे की एकच फ्रेम हवी असते पण आपले शूट करत बसतात, आपले फोटो काढत बसतात. म्हणजे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो स्वतःकडे असून देखील तो त्याला थोडं वाटतं की अजून एक काढून बघूया, अजून एक काढून बघूया. पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा प्रत्येक कंपोजिशन, प्रत्येक फोटो आणि तेव्हाची रीळ पण महाग होती. पुन्हा ते धुवायचं, डेव्हलप करायचं आणि त्याचा निगेटिव्हचा जो शार्पनेस आणि ती जी गोष्ट होती ती औरच होती. म्हणजे मी स्वतः निगेटिव्हकडे फार म्हणजे डिजिटल फोटोग्राफी आल्यानंतर पण अगदी एंड शेवटी की आता ते रोल धुवायचे, कुठे मिळत नसत धुवून आणि रोल मिळत नसत, तेव्हा मी डिजिटलकडे वळालो. नाही तर मला स्वतःला पर्सनली आणि अजूनही माझे मित्र आहेत आणि सगळ्यांना फिल्म फोटोग्राफीच आवडते. एखाद्याला व्यक्तीला जेव्हा आपल्याला नॅशनल लेवलवरती अवॉर्ड मिळतो तर तो क्षण तुमच्या आयुष्यात कसा वाटला? म्हणजे तो क्षण खरोखरच माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. याचं कारण असं की सगळे पद्मश्री मिळालेले भवरलाल जैन होते, राम सुतार होते आणि अशा दिग्गज किंवा सगळ्यात मोठा अवॉर्ड म्हणजे की जो फोटोग्राफर आहे के मूस ज्याने आपलं आयुष्य वेचलं, या तिघांच्या नावाचा जो मला पुरस्कार होता ना. आणि दुसरं एक मला त्याच्यामध्ये अजून एक आवडलं की आपल्या इथे एखादा अवॉर्ड सेरेमनी असेल तर तितकंसं लक्ष दिलं जात नाही. मी रात्री 2 वाजता तिकडे जळगावला उतरलो तर मला पहिला रात्री 2 वाजता फोन आला की जळगावमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमच्यासमोर एक गाडी आहे, त्या गाडीने बसून तुम्ही हॉटेलला या म्हणून. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मला 9 वाजता फोन आला की त्या गाडीने तुम्ही ह्याच्याकडे यायचं आहे, आपल्या हॉलकडे यायचं आहे. एवढं थाटमाट आणि एवढं ते मी पाहिलं ना आणि भारावून गेलो. आणि दुसरं एक त्या अवॉर्डचं वैशिष्ट्य असं आहे की मी अवॉर्ड घेतल्याच्या नंतर जेव्हा अवॉर्ड घ्यायला गेलो त्या टायमाला भवरलाल जैन म्हणाले की या माणसाने, मला वाटलं की माझीच एखाद्या क्षेत्रामध्ये मोनोपॉली आहे आणि ह्याने 3 पुरस्कार सतत मारल्यामुळे माझ्यातर्फे मी त्यांना 1 लाखाचा पुरस्कार सेपरेटली जाहीर करतो. आणि तो नॅशनल अवॉर्ड, 4 मोठे मोठे पुरस्कार आणि तो त्यांचा 1 लाखाचा पुरस्कार मिळाल्यावर साहजिकच आहे की कोणालाही. आणि मला तर वाईल्ड लाईफची आवड म्हटलं, मी पहिला त्याच्यामध्ये त्या 1 लाखामध्ये एक लेन्स घेऊन टाकली, जी आता माझ्याकडे लेन्स आहे 7200ची कॅननची 2.8ची, ती लेन्स घेतली आणि त्याच्यानंतर त्या लेन्स बरोबर पण मी खूप आवड मारली. फोटोग्राफी करताना म्हणजे आजपर्यंत तुमच्या या सगळ्या प्रवासात असा एखादा किस्सा मला किंवा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल की जो तुम्ही अविस्मरणीय म्हणतो ना की एवढ्या वर्षात एक असा फोटो काढण्याचा किस्सा, तर तो शेअर केला तर मस्त वाटेल. नाही, माझ्याकडे एक सोडून 2 किस्से आहेत. एक म्हणजे की जेव्हा 93 साली जी दंगल झाली, त्या दंगल मी डोंगरी एरियामध्ये जवळून पाहिलेली आहे. आणि त्या दंगलीमध्ये मला एक जाणवलं की त्या दंगलीमध्ये आहे ना तरुण पिढीने खूप सहभाग घेतलेला. त्यावेळेला मी असं माझ्या मनामध्ये आलं की ह्या तरुण पिढीच्या एका मुलाच्या हातामध्ये एक रिव्हॉल्वर दिली मागे आणि एक कबूतर दिलं तर कसं वाटेल. आणि एका हातामध्ये रिव्हॉल्वर पाठच्या साईडला आणि एका हातामध्ये कबूतर दिलं आणि मी त्याला अशी कॅप्शन दिलेली, हत्या की शांतता, उत्तर तुमच्या हाती. आणि त्याला मला राज्यकला पुरस्कार मिळाला. म्हणजे मी तेव्हा डोळ्याने दंगल पाहिली आणि त्या दंगलीतून मला जे भावलं ते मी केलं.
आणि दुसरा एक किस्सा माझा असा आहे की आम्ही जेव्हा कॉलेजला असायचो तेव्हा असे सेमी न्यूड वगैरे असे आम्हाला फोटोग्राफीसाठी वगैरे ठेवायचे आणि तेव्हा पैसे नसायचे, काय नसायचे, कसं काय करायचं वगैरे प्रश्न पडायचा. म्हणून मी गोव्याला एकदा गेलेलो. गोव्याला एका एक्झिबिशन करता कंपाला ग्राउंडवर गेलेलो. मी आणि वसंतदादा पाटलांचा मुलगा माझ्या वर्गात होता तो, आणि शेवटचा दिवस होता म्हणून मी म्हटलं की जाऊन गोव्याला आपण फोटोग्राफी करूया. आणि मी आणि वसंतदादा पाटलांचा मुलगा आम्ही दोघं जण गेलो तिकडे बीचवर. तर तिकडे सगळे नेकेडमध्ये न्यूडमध्ये असे मॉडेल्स होते बसलेले झोपलेले, आणि मी आपला फोटो काढतोय. तो म्हणतो अरे तुला ते कॉलेजमध्ये एवढा तू पैसे खर्च करतो, आता इथे तुला मिळतोय, तू इथून काढ तिथून काढ. आणि आम्ही दोघंही फोटो काढतोय. आणि तो मागून तिचा नवरा जो होता तो आला आणि डायरेक्ट मला पकडला असा आणि माझे सगळं शर्ट असं फाडलं आणि कॅमेरा काढून घेतला. कॅमेरा काढून घेतल्यावर तो कॅमेरा अर्थात त्या वसंतदादा पाटलांच्या मुलाचा कंपनीचा होता कॅमेरा त्याचा, तरी पण तो एवढा महागातला कॅमेरा त्याने काढून घेतला आणि तो ऐकायलाच तयार नाही. तो रोलच मागायला लागला. आणि मी तर सकाळी एवढेच त्या बीचवर सुंदर सुंदर फोटो काढलेले, तर तो ऐकायलाच तयार नाही. तो मी जेव्हा कॅमेरा घ्यायला लागलो तर त्याने माझं शर्ट फाडलं. तर मला मग मी ना इलाज असतो त्याला तो रोल दिला आणि त्याने तो रोल गुंडाळून असा पाण्यामध्ये फेकला. तेव्हा खरोखर टचकन माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की दिवसभर मी एवढे चांगले फोटो काढलेले. ते जेव्हा वसंतदादा पाटलाच्या मुलाच्या लक्षात आलं की आपल्यामुळे ह्याचं झालं, की हा 2 फोटो काढून जात होता, तर मी म्हणालो इथून काढ तिथून काढ. त्याने 2 दिवस पुन्हा हॉटेलचं सांगितलं की मी बिल भरतोय आणि तुला जी काय करायची ती कर. आणि मग मी मोठ्या लेन्स लावून मनसोक्त तिकडे फोटोग्राफी केली. तुम्ही BMC मध्ये कामाला पण आहात, बरोबर, पण तुम्ही फोटोग्राफीही करता. तर आता जी नवीन पिढी येते, जे फोटोग्राफर्स बनत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना तुमचं सजेशन द्या किंवा ॲडवाईस? आताच्या मुलांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं ना, तर आताच्या मुलांमध्ये त्यांचे वडील जे आहेत, त्यांचे पालक जे आहेत, त्यांना 70,000 असो 1 लाख असो, मी तर काही मुलींकडे पाहिलं तर 2-2 लाखाचे कॅमेरे. पण ते कॅमेरे घेतात, फोटो काढतात आणि फक्त फेसबुकवर टाकतात लाईक मिळवण्यासाठी. माझं मत असं आहे की नुसते लाईक मिळवण्यासाठी फोटोग्राफी करू नये किंवा फेसबुकमध्ये टाकून लाईक मिळवण्यासाठी फोटोग्राफी करू नये. तर त्यांनी एका चांगल्या कुठच्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जायला पाहिजे, संपूर्ण फोटोग्राफीचं ज्ञान घ्यायला पाहिजे. ते ज्ञान मिळवून घेतल्यानंतर कुठच्या तरी चांगल्या मोठ्या फोटोग्राफरकडे जाऊन ते असिस्टंट म्हणून राहिलं पाहिजे. त्याच्याकडनं ती कला अवगत केली पाहिजे आणि मग त्यांनी स्वतःचं करिअर बनवायला पाहिजे. तर ते तसं न करता त्यांना वाटतं एक तर कॅमेरा, हल्ली डिजिटल कॅमेरा, ऑटो कॅमेरा आला, ऑटोवर ठेवायचा आणि फोटो काढायचा आणि टाकायचा. तो लाईक झाला की ते खुश. तर तसं खुश नाही, करिअर नाही बनणार तुमचं. तुम्हाला एक 5 मिनिटापुरतं थोड्या वेळापुरतं समाधान मिळेल, पण त्याने तुमचं करिअर नाही बनणार. करिअर बनवायचं असेल ना तर तुम्हाला स्ट्रगल करायला पाहिजे. जो संपूर्ण प्रवास आहे, आज मी 25 वर्ष या लाईनमध्ये जे केलं, अजूनही मी गेली 30 वर्ष चौपाटीला जाऊन अजूनही मी फोटो काढतोय. गोविंदाला गेले 30 वर्ष जाऊन अजूनही फोटो काढतोय. माझ्या घरचे म्हणतात की एवढी जड बॅग, एवढ्या लेन्स वगैरे घेऊन कशाला जातात, तर बाद झाला. तरी पण मला ती पॅशन आहे, ती मी जगतोय आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय. हा तुमचं एवढा म्हणजे आत्ता पण तुम्ही फोटोग्राफीमध्ये तेवढेच सक्रिय आहात, तर पुढे तुम्हाला असं काय वाटतं गोल फोटोग्राफीमध्ये किंवा काय करायचं? नाही, काय आहे की नवीन निगेटिव्ह आली, त्याच्यानंतर आता डिजिटल जमाना आला. आता सर्व लोक आता कॅमेऱ्यापेक्षा मोबाईलमध्ये फोटो काढायला लागले. पण कुठची कला आहे ना, ही मरत नसते, त्याला काहीतरी ऑप्शन येत असतो. जर तुम्ही त्या काळाप्रमाणे जर गेलात आणि जर तुम्ही मेहनत घेतलात तर मला नाही वाटत की त्याला काही मरण आहे. जसा पूर्वी लोक हाताने चित्र काढायचे, आता लोक ॲनिमेशनकडे वळाले. तर त्याच पद्धतीने जर फोटोग्राफीमध्ये जर ज्या काळाप्रमाणे येणाऱ्या तंत्रज्ञानाप्रमाणे जर लोक शिकली, वळाली आणि जर फोटोग्राफीवर मेहनत घेतली, आणि जरी कुठचंही तंत्र असलं तरी बेसिक जे आहे तंत्र हे तुम्हाला माहिती पाहिजे. जे निगेटिव्हने आम्ही काढत होतो, जे आम्ही 1-1 तास उभा राहत होतो आणि एकेका पक्षाची वाट बघत होतो, अशी जर प्रत्येक मुलाने जर मेहनत केली आणि स्ट्रगल केलं आणि जर कुठच्या तरी चांगल्या फोटोग्राफरकडे राहिलं, तर मला नाही वाटत की कोणाला भविष्यामध्ये काही वाईट होईल. त्यांचं भविष्य नक्कीच ब्राईट आणि फ्युचर एकदम नक्कीच चांगलं असेल. तुम्ही तुमचा जो अनुभव शेअर केलात आणि जो आपल्या नवीन फोटोग्राफर्स जे येणार आहेत त्यांना जो तुम्ही संदेश दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्स अ लॉट. थँक्यू. ज्यावेळेस
ज्यावेळेस आम्ही भजन केलं त्यावेळेस प्रेक्षकांचा प्रतिसाद भलताच होता आमच्यासाठी. पण एक कुठेतरी असं वाटायला लागलेलं की आम्हाला कदाचित प्राईज मिळेल, कारण प्रेक्षकांनी एवढं उचलून धरलं आम्हाला. पण प्राईज मिळालं नाही, पण त्याचं काही एवढं वाईट वाटलं नाही. सगळे निघत होते आणि तेवढंच अनाऊन्समेंट झाली की प्रेक्षकांच्या आवडीचं एक भजन मंडळ आहे, त्यांना आम्हाला प्राईज द्यायचं. आणि त्यावेळेस आमचं नाव अनाऊन्स झालं, साई इच्छा भजन मंडळ. मित्र बोलले असं ना तसं आपल्याला कुठे ना कुठे यावर्षी डोनेशन करायचंच आहे, तर आपण ह्या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि तिचा जेवढा शस्त्रक्रियेचा जेवढा खर्च आला, जेवढा कॅन्सरमधून बाहेर पडायचा जेवढा खर्च आला, तो पूर्णपणे साई इच्छा भजन मंडळाने उचलला.